नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे। तसेच यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला असेल। परंतु सध्या आपल्या राज्यामध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका पाहता दररोज कुठल्या ना कुठल्या तरी सभेमधून शेतकऱ्यांसाठी मोठी आश्वासनेही देण्यामध्ये येत आहेत व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम किंवा शेतकऱ्याच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत व असेच काही प्रश्न शेतकरी हे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सतत विचारत आहेत। तर मग शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त विचारण्यामध्ये येणारा प्रश्न म्हणजे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे आणि यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता देखील वितरित करण्यामध्ये येणार आहे का? तर मग या दोन्ही प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता हा दर 4 महिन्याच्या अंतराने वितरित करण्यामध्ये येत आहे आणि यानुसारच या योजनेचा मागील 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा देखील करण्यामध्ये आला आहे व यासोबतच महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यामध्ये आले होते। तर मग यानंतर आता या योजनेचा पुढील 19वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे असा प्रश्न सतत शेतकरी विचारत आहेत। तर मग जसं की या योजनेचा प्रत्येक हप्ता हा दर 4 महिन्यांनी वितरित करण्यामध्ये येतो, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा वेळापत्रकानुसार वितरित करावा लागणार आहे। परंतु सध्या आपल्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू असल्यामुळे आणि या निवडणुकीपूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी जर केंद्र सरकारने काही वेगळा निर्णय घेतला तर कदाचित हा 19वा हप्ता तुम्हाला या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील वितरित करण्यामध्ये येऊ शकतो। महत्त्वाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो, असं होण्याची शक्यता कदाचित कमी आहे। परंतु महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा येत्या डिसेंबर महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आणि या हप्त्यासोबत कदाचित नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता देखील वितरित करण्यामध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे जर या दोन्ही योजनांच्या हप्त्यासोबत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण केले गेले तर विशेषतः महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।